हेलो स्टूडेंट्स, वेलकम बैक टू वंदनास ट्यूटोरियल। आज हम करने वाले हैं मराठी अक्षर भारतीय नवनीत इयत्ता 9वीं चैप्टर 14 ते जीवनदायी जार के डाइजेस्ट के क्वेश्चन आंसर्स। इसके पहले हम चैप्टर 13 का कर चुके हैं। अगर आपने वो वीडियो नहीं देखा तो ज़रूर से देखिएगा। प्लेलिस्ट का लिंक आपको डिस्क्रिप्शन बॉक्स में मिल जाएगा। तो हम स्टार्ट करते हैं ते जीवनदायी जार के डाइजेस्ट के क्वेश्चन आंसर्स। सबसे पहले दिया है पाठाचा परिचय। या पाठामध्ये लेखक भारत सासणे यांनी लिंबाचे झाड कसे जीवनदायी आहे याचे सुरेख शब्दचित्र रेखाटले आहे। लिंबाच्या झाडाशी निगडीत असणारी प्राणसृष्टी व मानवी भावना याचा सुंदर मेळ घातला आहे। इसके बाद हमें दिया है टिप्पा। तो पहला है पाणथळ सदैव पाण्यात असलेली ओली जमीन, गोगलगाय अनेक पायाच्या सरपटणारा कीटक, पारवा कबुतराची एक जात, गुंजा लाल चटूक छोट्या गोल बियांचे झाड, तुरेदार बुलबुल डोक्यावर तुरा असलेला देखणा पक्षी, सापाची कात सापाने काढून टाकलेली अंगावरची कातडी, फुल चुखे फुलातला मग चोखणारे छोटे पक्षी, पोळे मग माशांचे मग साठवण्याचे घर, परसदार घराच्या मागची बाजू मागचे अंगण, दाक्षिणात्य भारताच्या दक्षिण राज्यातील। इसके बाद यह है वाक्य प्रचार व त्यांचे अर्थ। दिलासा शोधणे, विश्वास शोधणे, आधार शोधणे, दिसेनासे होणे, गायब होणे, विसाव्याला येणे, विश्रांतीसाठी आश्रयाला येणे, ध्यास घेणे, सतत एका विषयाशी एकाग्र होणे, वंचित रहने, एखादी गोष्ट न मिलने। उसके बाद हमें दिया है समरी, इंग्लिश में है जिसे आप इजीली रीड कर सकते हैं और चैप्टर का जो मीनिंग है वो आप अच्छी तरह से समझ सकते हैं। आपको हर एक वर्ड का मतलब समझ में आ जाएगा। अपने इंग्लिश का ये जो समरी हमें दी है चैप्टर की वो आप रीड कर लोगे। तो इसके लिए आप वीडियो पॉज कीजिए और इसे आप पूरा रीड कीजिए। में पूरे लेसन का मीनिंग हमें इंग्लिश में दिया है। जिसे मराठी समझने में थोड़ी भी प्रॉब्लम है वो इंग्लिश का मीनिंग रीड करके ये चैप्टर का मीनिंग है वो अच्छी तरह से समझ में आ जाएगा। अब इसके बाद हमें दिया है कृति स्वाध्याय उतारा क्रमांक 1। तो सबसे पहले है उसमें हमें शब्दार्थ दिए हैं। लगत जवळ निकट, लगडलेले भाराने ओथंबलेले, चैतन्यमय उत्साहवर्धक, आसमंत परिसर, मलूल निस्तेज सुकलेली, शुष्क कोरडे, पार्श्वभूमीवर च्या मागच्या संदर्भात, विलक्षण अजब जीवनदायी जीवन देणारे, दिलाशाच विश्वासाचे, काळीभोर काळीकुट्ट गडद काळी, ओल ओलसरपणा, निरखण निरीक्षण करने। इसके बाद हमें सबसे पहले दिया है आकृतिबंध पूर्ण करा। तो इसका आंसर है खिडकी लगत्याच्या लिंबाच्या झाडाची वैशिष्ट्य, कोटरी लसलशीत हिरवेगार, लिंबाच्या फळांनी गच्च लगडलेले, चैतन्यमय। लिंबाच्या आसपासची झाडे अशी होती, मलूल काळपट हिरवी। लेखकाच्या मुलांच्या कौतुकाचा कार्यक्रम, फांदीवर चिकट रंगाने बरबटलेल्या गोगलगाई पाहणे, त्याचा प्रवास निरखणे। इसके बाद हमें आता है वैशिष्ट्य लिहा। तो सबसे पहले हमें यहाँ पे वैशिष्ट्य लिखना है गोगलगाय का। तो गोगलगाय का है शंख पाठीवर ये घेऊन चालतात, झाडावरही चढतात। उसके बाद हमें सेकंड लिखना है पारवी का। तो पारवी का आंसर है गुंजाच्या डोळ्याची लुकलुकत्या नजरेची। इसके बाद हमें आता है कारणे लिहा। लेखकाला लिंबाचे झाड जीवनदायी वाटले कारण शुष्क कोरडी जमीन व तापलेले घर यांच्या पार्श्वभूमीवर हे झाड लसलशीत हिरवेगार होते। सेकंड है पाडव्याची जोडी लिंबाच्या झाडावर राहते कारण लिंबाच्या गर्द हिरव्या आश्चर्यात यांनी दिलासा शोधला। चूक
की बरोबर ते लिहा. तो पहिला है लिंबाचे झाड भोवतालाच्या सजीवांच्या दिलाशांचे केंद्र होते. बरोबर. लिंबाच्या झाडाखाली कोरड पडे. चूक. झाडांखाली गोगलगाईची वस्ती होती. बरोबर. देन इतर पक्ष्यांच्या त्रासामुळे पारव्याची जोडी लिंबाच्या झाडावरून हलली. ये है चूक. तो देख लिया आप चूक को बरोबर की स्पेलिंग. बरोबर चूक बरोबर चूक. इसके बाद आता है स्वमत. हिरवे आश्चर्य ही संकल्पना तुमच्या शब्दात उलगडून दाखवा. लेखकाच्या घराच्या मागे एक लिंबाने संपूर्ण भरलेले हिरवेगार लिंबाचे झाड होते. भर उन्हाळ्यात अवकाश तापलेले असताना हे झाड मात्र हिरवाई झपत होते. जमीन करपली होती. आजूबाजूची झाडे सुकलेली व काळपट्ट झालेली होती. पाण्याची ओल असणारी पाणथळ जमीनही आसपास नव्हती. या सर्व पार्श्वभूमीवर लिंबाचे झाड मात्र तगून होते. त्याच्या खाली काळीभोर सावली होती. पायथ्याशी गोगलगाई होत्या. पारव्याची एक जोडी झाडावर घरटे बांधत होती. आजूबाजूच्या रखरखीतपणाच्या अगदी उलट लिंबाचे झाड विलक्षण जीवनदायी असल्यामुळे त्यास हिरवे आश्चर्य असे म्हटले आहे. इसके बाद में आता है उतारा क्रमांक 2. कोष्टक पूर्ण करा. उतार्यात आलेल्या 4 पक्ष्यांची नावे चिमण्या, बुलबुल, पोपट, फुलचुखे. झाडाच्या सानिध्यातील 4 कीटक मुंग्या, फुलपाखरे, मधमाश्या, भुंगे. इसके बाद में आता है लिंबाच्या भोवती असलेले प्राणी. साप, खारी, कुत्री. झाडाच्या बहरातील फुलांची वैशिष्ट्ये. चिमुकली, मंद गोडी वासाची, अद्भुत फळदार, आश्वासनाची. फुलांमुळे पंखधारी चिमुकल्या पर्या आल्या. इसके बाद आता है चौकट पूर्ण करा. उतार्यातील नाददर्शक शब्द. कलकलाट, गजब, जाट. इसके बाद हमारा आता है लिंबाच्या झाडाला पुढील वैशिष्ट्य कोणी कोणी प्राप्त करून दिली. संगीतमय झाड, चिमण्या व इतर पक्षी, आश्रयदायी झाड, पशुपक्षी, आश्वासक झाड, सर्व प्राणी व माणसे, जीवनदायी झाड, फळे. इसके बाद आता है कारण लिहा. लेखकाला खिडकी लावून घ्यावी असे वाटले कारण खिडकी बाजूच्या लिंबाच्या झाडावर मधमाशांचे पोळे रचले जाऊ लागले होते. इसके बाद आता है चूक की बरोबर. तो है लिंबाच्या झाडावरील मधमाश्या कधी कुणाला चावल्या नाहीत. बरोबर. पक्षी लिंबाच्या झाडाकडे थव्याने येत. बरोबर. फळांमुळे झाडाभोवती पंखधारी चिमुकल्या पर्यात येत. चूक. अनेक रंगी किडे दलदलीत होते. बरोबर. इसके बाद आता है स्वमत. झाड सजीवांसाठी जीवनदायी केंद्र कसे बनू शकते हे विधान पटवून द्या. आजूबाजूच्या कडक उन्हातही लिंबाचे झाड हिरवेगार होते. लिंबांनी भरलेले होते. त्यांच्या काळ्याभोर सावलीत सजीव प्राण्याची वस्ती असायची. कुत्री विसाव्याला येत. मुंग्याची ही वस्ती होती. झाडावर खाली खेळायचा पोपट, बुलबुल, चिमण्या व इतर पक्ष्यांनी झाड गजबजलेले होते. जेव्हा झाडांच्या फुलांचा बहर आला तेव्हा फुलपाखरे, अनेक रंगीत उडते कीटक, काही फुलचुखे व भुंगे फुलांभोवती गोल फिरू लागले. मधमाश्यांनी एक पोळेही झाडावर बनवले. अशा प्रकारे पशुपक्षी व माणसेही लिंबाच्या झाडाकडे आकर्षित होत होती. म्हणून हे झाड सजीवांसाठी जीवनदायी केंद्र बनले असे म्हटले आहे. इसके बाद हमें आता है उतारा क्रमांक 3. तो सबसे पहले हमें दिया है शब्दार्थ. तो शब्दार्थ देखिए, आप इसे शब्दार्थ को हर एक मीनिंग को देख सकते हैं. यहाँ पर वीडियो पॉज कीजिए और मीनिंग्स देख सकते हैं. इसके बाद आता है उतार्यात वर्णन आलेल्या 2 कुटुंबाची दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे तुलना करा. तो पहले है परसदार. लिंबाचे झाड गवताची काळीही नव्हती. माणसे आनंदी व मुक्तपणे फळे घेणारी. कुटुंब क्रमांक 2 उदास, दुर्मुखलेली, त्रस्त. स्त्रिया हळ्या स्वभावाची, सदा दागिने घालून बसलेली. पाणी जमीन, मोरीचे पाणी, जमीन तापून तपकिरी झालेली. मुबलक पाणी व जमीन, हिरवा आनंद सर्वत्र पसरवला, कधी पसरवला नाही. इसके बाद आता है आकृति पूर्ण करा. तो आकृति पूर्ण करा के आंसर्स है
माणसासह पुढील घटकांना लिंबाचे झाड आकर्षून घेईन. पशुपक्षी, कीटक, साप, कुत्री, खारी, गोगल, गाय. देन लेखकाच्या मते माणसात ही प्रवृत्ती असावी लागते. झाडे लावणे, झाडे जगवणे, दूरवर आनंदाचे व आश्वासनाचे संगीतमय संदेश पसरवणे, सर्व सजीवांचे आशीर्वाद घेणे. इसके बाद में आता है चौकटी पूर्ण करा. तो आन्सर्स है दाक्षिणात्य स्त्रीने झाडाला या मर्यादा घातल्या नव्हत्या. कडूपणाच्या, कंजूशीच्या, स्त्रीच्या हरवेपणा या गोष्टीशी संबंधित सृजनाशी हिरवा संदेश दूरवर पोहोचवणारे मन असे होते. सृजनात्मक, आनंदी, निर्मितीक्षम. देन जीवनदायी झाडाची भाषा, हिरवी भाषा. स्वमत, वृक्ष व मानवी जीवन यांच्यातील परस्पर संबंधाविषयी तुमचे मत सोदाहरण स्पष्ट करा. वृक्ष व मानवी जीवन याचा घनिष्ठ संबंध आहे. घनदाट वृक्षांच्या राईमुळे पाऊस येतो. पावसाच्या पाण्यावर सर्व प्राण्याचे जीवन अवलंबून आहे. वृक्षाचे प्रत्येक अवयव मानवासाठी उपयुक्त आहेत. झाडे पाने, फुले, फळे देतात. घनदाट छाया देतात. वृक्षांपासून घर बांधणीसाठी लाकूड मिळते. झाडापासून कागद तयार होते. फळझाडे व फुलझाडे यापासून परिसराला शोभा येते. काही वृक्ष औषधी असतात. ते माणसाचे आरोग्य तंदुरुस्त ठेवतात. वृक्ष हर प्रकारे माणसाला मदत करणारे आहेत. त्यामुळे वृक्ष हा माणसाचा खराखुरा मित्र आहे. इसके बाद में आता है लेखकांच्या मुलाचे पारव्याच्या जोडीचा आश्रय. त्याचे घरटे वारंवार पाहिल्यामुळे पारव्याचे जोडपे हळूहळू दिसेनासे झाले. ही घटना तुम्हाला काय सांगते ते स्पष्ट करा. लिंबाचे झाड भर उन्हात हिरवेगार असल्यामुळे पारव्याच्या जोडीने त्यावर घट्टे बांधले. त्याने थंड आश्रय शोधायला होता. पारवा हा पक्षी एकांतप्रिय आहे. लेखकाचा मुलगा त्या जोडीला वारंवार पाहत असे. त्यामुळे पारव्याचे एकांत भंग होत असे. म्हणून पारव्याचे जोडपे हळूहळू दिसेनासे झाले. पारवाच काय, पण कोणत्याही पशुपक्ष्याला त्याचे स्वातंत्र्य हवे असते. त्यांच्या जीवनात कोणी ढवराढवळ करणे किंवा दखल देणे हे त्यांना त्रासदायक ठरते. त्यामुळे अनेक पशुपक्ष्यांच्या जाती नाहीशा होत चालल्या आहेत. हे जर आपल्याला थांबवायचे असेल तर पशुपक्ष्यांचे स्वातंत्र्य आपण अबाधित राखले पाहिजे. इसके बाद हम बढ़ते हैं भाषाभ्यास की तरफ. व्याकरण घटकांवर आधारित कृती. पुढील आकृतीतील अलंकार ओळखा व एक उदाहरण द्या. देन पहिला है अलंकार उपमा सारखे उपमान. उदाहरण, मंदिरात जळणाऱ्या ज्योतीसारखी आई असते. समास, पुढील सामासिक शब्दांचा विग्रह करा. वारंवार, प्रत्येक वारी, देवशी, पशुपक्षी, पशु आणि पक्षी, लहान मोठे, लहान किंवा मोठे, व्रत, वैकल्य वगैरह. सॉरी, देखिए आप इसे अच्छी तरह से. फिर सामान्य रूप, पुढील शब्दांचा सामान्य रूप लिहा. भिंतीच्या, भिंती, झाडाखाली, झाडा, बहरात, बहरा, पाण्याच्या, पाण्या. देन आता है वाक्यप्रचार. योग्य अर्थ निवडा. तो दिलासा शोधणे, आधार शोधणे. देन नेक्स्ट आहे वंचित राहणे, एखादी गोष्ट न मिळणे. देन भाषिक घटकांवर आधारित कृती. समानार्थी शब्द लिहा. विश्रांती, विसावा, दागिना, आभूषण, मुबलक, पुष्कळ, देश, डंग. विरुद्धार्थी शब्द लिहा. सो विरुद्धार्थी शब्द है गच्च, विरळ, ऊन, सावली, सरजीव, निर्जीव, कोरडी, ओली, कडू, गोड, बंदिस्त, मोकळे. देन आता है वचन बदला. फांदी, फांद्या, सावली, सावल्या, खिडक्या, खिडकी, शंख, शंख, चिमण्या, चिमणी, भृंगा, भुंगे, साप, साप, मधमाशी, मधमाशिया. इसके बाद में आता है लिंग बदला. कुतरा, कुतरी, स्त्री, पुरुष, लांडोर, मोर, ऊंट, सांडणी. इसके बाद आता है लेखन नियमानुसार लेखन लिहा. तो देखिए आप जो पुढील गटातून अचूक शब्द निवडा. इसे देख लिया आप व्हिडिओ पॉज करके मीनिंग्स. पुढील वाक्याचे योग्य विराम चिन्हे घालून पुन्हा लिहा. इसे भी देखने के लिए आपको वीडियो पॉज करना पड़ेगा और आंसर्स देखने पड़ेंगे. इसके बाद में आता है पुढील इंग्रजी पारिभाषिक शब्दांचे मराठी प्रतिशब्द लिहा. मासिक पत्रिका, मॅगझिन, मासिक पत्रिका, प्लंबर, नर, कारीगर, बायोडेटा, स्वपरिचय, बुक स्टॉल, पुस्तक विक्री केंद्र.
बच्चों इसी के साथ में चैप्टर 14 के डाइजेस्ट के क्वेश्चन आंसर्स फिनिश किए। नेक्स्ट वीडियो में मिलेंगे हम माझे शिक्षक व संस्कार के साथ। तब तक टेक केयर एंड कीप वॉचिंग वंदनास ट्यूटोरियल। मिलते हैं नेक्स्ट वीडियो में। थैंक यू एंड डू नॉट फॉरगेट टू सब्सक्राइब माई चैनल। थैंक यू।